आवडला मात्र पहिला चेंडू लॉंग ऑफ रिझनला एक धाव कंप्लीट करताना दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर मात्र दुहेरी धावा करीत खातं ओपन केलंय. पहिल्या चेंडूवर दुहेरी धावाला षटक क्रमांक पहिला दुसरा चेंडू. यावेळेला मात्र फुलरल्यांचा चेंडू ऑन साइडला खूप चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं डीप मध्ये. तिथे क्षेत्ररक्षणासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं गेलं. पुनश्च एकदा एकेरी धाव 3 धावा. दोन चेंडू 3 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. यावेळेला मात्र खूप चांगला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये 3 चेंडू 3 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मनीषला. निखिल आणि कामेश सलामीची जोडी वडकती संघाकडून पाहायला मिळत आहे. फुलटॉस चेंडू यावेळेला ऑन साइडला चेंडू इंटू द गॅप आहे. पहिला चौकार येतो या इनिंगचा मिस्टर कामेशच्या पळीतून. निखिलच्या फळीतून चौकार येतोय. धावसंख्या आपण पाहतोय 7 धावेंवर. 4 चेंडू 7 धावा. अजूनही 2 चेंडू मात्र बाकी आहेत. पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर मनीष. फुलटॉस चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा पिक केला. यावेळेला मात्र यस फुटबॉल पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव. धावसंख्येत 1 नंबर 8 धावेंसाठी. शेवटचा चेंडू आहे षटक क्रमांक पहिल्यामधील पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. 8 धावा आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आपण अनुभवताना पाहताना. हो यावेळेला मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा येतोय सलग दुसरा चौकार. षटक क्रमांक पहिला संपताय पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस अँड 12th रन ऑन दिस बोर्ड. पंकज येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 पहिल्या षटकांमध्ये 12 धावा आल्या. पंकज राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज मिस्टर निखिल. निखिलच्या फळीतून एक चौकार. कामेशच्या फळीतून देखील एक चौकार. म्हणजे खूप चांगली पार्टनरशिप पहिल्या षटकांमध्ये कामेश आणि निखिलच्या फळीतून पाहायला मिळत आहे. चला आता पंकज. आखूड पद्धतीचा चेंडू. खूप चांगला स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेल सुटतो या ठिकाणी. निश्चितच या वेळेला मात्र झेल सुटला जातोय. धावसंख्यात इथे 1 नंबर धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 धावेंवर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात गेला परंतु झेल मात्र सुटला. झेल बनवणं खूपच गरजेचं असं महत्वपूर्ण सामन्यामध्ये. यावेळेला मात्र फुल पॉवरफुल कामेशच्या फळीतून दर्जेदार स्ट्रोक. 6 धावेंसाठी येतोय षटकार. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला कारण की एका दर्जेदार मातब्बर शैलीचा फलंदाज मिस्टर कामेश. जर शरीर यष्टी पाहिली हायटेड आहे. ताकद देखील जनरेट करतोय आणि निश्चितच खूप चांगला स्ट्रोक सजवलाय. मिड ऑनच्या डोक्यावरून 6 धावेंसाठी धावसंख्या 19 धावेंवर जाऊन पोहोचल्या. पुन्हा एकदा पंकज टू मिस्टर कामेश. राईट अप ओव्हर द विकेट. हो यावेळेला मात्र बॅट अगोदरच निश्चितच बॅटचा फ्लो ओपन झाला आणि येतोय निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 2 तीन चेंडूंचा खेळ मात्र संपतोय. दुसऱ्या षटकातील 19 धावा आपण पाहतोय. सकाळच्या 17 पासून खूप चांगला खेळ मात्र पाहायला मिळाला प्रत्येक सामन्यामध्ये.
एसटी समाजातील आपले आदिवासी बांधव खूप चांगला क्रिकेटचा खेळ खेळत आहेत. हो, यावेळेला मात्र भरारी घेत गगनभेदी फटका मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू लँड होईल आणि कामेश नावाचा खेळाडू पहिल्या विकेटचं पतन. येतोय कामेश बॅक टू दी पवेलियन. तर निश्चितच ह्या एक इनिंग नंतर मात्र तीन संघामध्ये मात्र लॉट्स टाकल्या जातील. जशी एक इनिंग संपेल तशी मात्र तीन टीम्स मध्ये लॉट्स. एक टीम्सला निश्चितच आज आपल्या संपूर्ण दिवसामध्ये एक टीम्स मात्र. हो, यावेळेला मात्र खूप चांगला चेंडू. तुषार फलंदाजी मार्क वर आपण पाहतोय. तर निश्चितच तीन टीम्स मध्ये मात्र या शेवटचा चेंडू असेल. तर प्लीज ज्या संघांची प्रवेश फी मात्र बाकी आहे त्यांनी प्लीज आयोजकांकडे मात्र जमा करा, विनंती असेल. शेवटचा चेंडू, आडव्या बॅटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला बघतच राहावं लागेल. चेंडू मात्र सरळ निघून जातोय आउट ऑफ दी पार्क. षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकांवर 25 धावा, 12 चेंडू 25 धावा धाव फलकावर. तर चला, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर येतोय गोलंदाज. चला, निमेश येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला मात्र पहिला चेंडू स्लोवर चेंडू होता डीप मध्ये. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने फेकी आपल्याला पाहायला मिळतंय. एकच धाव धावसंख्येत 1 नंबर धावसंख्या पाहतोय. 26 धावांवर जाऊन पोहोचलाय. पाहूया किती धावांचा डोंगर मात्र रचला जाईल. हो हो, यावेळेला मात्र निश्चितच फलंदाजाला रीड केलं जातंय गोलंदाजाकडून, कारण की गोलंदाजाला माहित आहे की आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत, कुठेतरी परिवर्तन करणं देखील गरजेचं आहे. कारण की ज्या वेळेला आपण आक्रमक शैलीच्या फलंदाजांना बीट करतोय ना आपल्या गतीमध्ये, तर कुठेतरी चकावले जात आहेत आणि तीच कामगिरी मात्र गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र ऑफसाईड. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चेंडूला फील्ड करत, परंतु क्षेत्ररक्षकाला हुलकावून चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. तर आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठांवर मात्र निश्चितच 3 संघांमध्ये मात्र लॉट्स टाकले जात आहेत. पाहूया कोणता संघ या मॅच नंतर मात्र. तर प्लीज विनंती असेल तिन्ही संघांचे कर्णधार आपल्या मुख्य व्यासपीठांवर या. लॉट्स टाकण्यात येत आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेनं. हो, या वेळेला मात्र सुरपेक स्ट्रोक, डिलिशियट साऊंड हटकाव कॉर्नर रिझनला. चेंडू मात्र गगनभेदी करीत निघून जातोय सरळ. 6 धावांसाठी येतोय षटकार. चला, धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकांवर 36 धावा. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर तुषार. निश्चितच तुषार हा देखील एक चांगला खेळाडू दिसतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ब्लॅटचा
फ्लो ओपन केला, बॅक टू बॅक दुसरा षटकार. जर तुषार निश्चितच खूप चांगल्या लय मध्ये फलंदाजी करतोय, निश्चितच एक मुख्य खेळाडू दिसतोय, निश्चितच लेजेंडरी क्रिकेट अनुभवी खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय तुषार. ज्या पद्धतीने तो फटकेबाजी टोलेबाजी चालू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये तुषारच्या फळीतून, अनुभव निश्चितच, कारण की अनेक पावसाळे उन्हाळे क्रिकेटच्या माध्यमातून पाहिले गेले या खेळाडूच्या माध्यमातून तेच दिसतंय. आणि त्याच प्रकारची फलंदाजी यावेळेला तिसरा, 3 चेंडूंवर 3, आजच्या दिवसातील पहिली वहिली हॅट्रिक षटकारांची पाहायला मिळत आहे मिस्टर तुषारच्या फळीतून. गुड बॅटिंग. खूप चांगली फलंदाजी मिस्टर तुषारच्या फळीतून, कारण की अनुभवी खेळाडू आहेत, कारण की अनुभवी खेळाडूंना माहित असते की कशा वेळी कोणता खेळ साकारायचा. आणि त्याच पद्धतीने मात्र फलंदाजी करतोय तुषार. हल्ला बॉल पूर्णपणे चढवलाय, कारण की तुषार ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय ते असं दिसतंय की जास्तीत जास्त धाव फलकांवर या पहिल्या इनिंग मध्ये 4 षटकांच्या उत्तरार्ध लावल्या जातील. आता आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा लागल्या जातात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा. षटक क्रमांक 4, शेवटचं षटक कोण घेऊन येईल पाहूया. चौथ्या षटकांमध्ये आपल्याला गोलंदाज दिसतोय गोलंदाजी ट्रॅकवर. येस सर, ऋतिक येतोय. यावेळेला मात्र ऋतिक पहिल्या चेंडूंवर गडी, यस बाद होईल. गुड बॉलिंग. 48 धावांवर धावसंख्या मात्र स्थिरावत आहे आणि विकेट्स क्रमांक 3 होतोय बाद. चला, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुदेश. ऋतिकला शेवटच्या षटकांमध्ये मात्र आमंत्रित केलं आणि पहिल्या चेंडूवर मात्र विकेट्स बाद केली. आता पाहूया जास्तीत जास्त स्ट्राईक तुषार या खेळाडूला मिळते की काय, कारण की तुषार वैयक्तिक 7 चेंडूंमध्ये 28 धावांवर खेळतोय. यावेळेला मात्र आडव्या बॅटचा प्रयत्न, एकेरी धावा आणि एकाच धावेवर समाधान. आता मात्र तुषार आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक मार्कवर. तुषार वैयक्तिक 7 चेंडूंमध्ये 28 धावांवर खेळतोय. खूप चांगली बॅटिंग तुषार. ज्याप्रमाणे बॅटचा फ्लो ओपन होतोय, निश्चितच खूप चांगला क्रिकेटर दिसतोय. ज्याप्रमाणे मी मगाशीच म्हटलं, एखाद्या क्रिकेटरची ओळख त्याच्या क्रियेने मात्र ओळखली जाते आणि खूप चांगला शॉट सिलेक्शन तुषारच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, या वेळेला मात्र काऊ कॉर्नर रिजनच्या डोक्यावरून चेंडूला सरळ पनिश केलं. 6 धावांसाठी येतोय षटकार तुषारच्या फळीतून. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळत आहे तुषारच्या फळीतून. 9 चेंडूंमागे 34 धावांवर खेळतोय हा तुषार. 8 चेंडू 34 धावांवर खेळतोय. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा, यस, 8 चेंडूंमध्ये 34 धावा. मस्त तुषार. यो, यावेळेला मात्र फुलर चेंडू थोडासा स्लोवर आला, त्यामुळे थोडस दिक्कत मात्र तुषारला पाहायला मिळत आहे. आता फक्त उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 55 धावा. 4 षटकांचे जसे सामने चालू आहेत त्याच प्रकारचे मात्र निश्चितच मोठमोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान 5वा चेंडू, यावेळेला देखील चेंडू सरळ निघून जातोय. आकाशी गगनभेदी षटकार. तुषार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावताना दिसत आहे आणि पुन्हा एकदा षटकार. 6 धावांसाठी धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचलाय धाव फलकांवर. 61 धावा. 10 चेंडू 40 धावांवर खेळतोय. बॅटिंग, अफलातून बॅटिंग. 10 चेंडूंमध्ये 40 धावा. आतापर्यंतची सर्वाधिक आक्रमक खेळी मात्र आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहे मस्त तुषारच्या फाईतून. हो, यावेळेला मात्र फलंदाज बाद होईल. तुषार बाद होईल. 11 चेंडूंमध्ये 40 धावांची
घणाघाती इनिंग्स मात्र ब्रेक होताना धावसंख्या मात्र लागलाय धाव फलकांवर. 61 धावा आणि 62 धावांचं टार्गेट असेल टीम वागया क्रिकेट ग्रुप संघासमोर. चला तिन्ही टीम्सचे कॅप्टन आपण मंचावर बोलावणार आहोत. लॉट्स देखील टाकण्यात आले आहेत, तर पाहूया ह्यानंतरचा होणारा सामना कोणता असेल. तर ह्यानंतरचा सामना असेल लिलकपाडा विरुद्ध ह्या चालू असलेल्या सामन्यांमध्ये जो संघ विजयी होईल तो मात्र ह्यानंतर मात्र लिलकपाडा संघासोबत खेळेल. तर चला या सामन्याला देखील लवकरात लवकर सुरुवात होईल. अजूनही 2 सामने आपल्याला खेळायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर विचार केला तुषार नावाचं वादळ मात्र पाहायला मिळालं. 11 चेंडूंमध्ये तब्बल 40 धावांची घणाघाती इनिंग, परंतु शेवटच्या चेंडूंमध्ये ती ब्रेक झाली. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वागया क्रिकेट ग्रुप संघाकडून. चला 12th मॅन फलंदाजी करणाऱ्या संघाचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. तर तापस आणि ऋतिक मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी. स्ट्राईक मार्कवर तापस, नॉन स्ट्राईक एंडला असेल ऋतिक. षटक क्रमांक पहिला गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल गोलंदाज सुदेश. 62 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू 62 धावा. वडक्ती संघ ह्याच परिसरातील एक नामांकित संघ म्हणून पाहिलं गेलं. निश्चितच जर वडक्ती ग्राउंडचा विचार केला तर आपल्या किनारपट्टीतील एक नामांकित मैदानांपैकी देखील ओळखला जाणारा ग्राउंड, त्यामुळे चर्चेत असणार हे वडक्ती गाव आणि तोच संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो यावेळेला मात्र निश्चितच पहिला चेंडू यष्ट्यांचा वेध घेणारा होता. सुदेश खूप चांगली लाईन ऍक्शन मात्र दिसतंय. ज्याप्रमाणे मात्र त्याची शैली, कौशल्य, गुणवत्ता दिसतंय पहिल्या चेंडूंवर. म्हणजेच खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळण्याची कला या गोलंदाजाकडे दिसतंय. यावेळेला मात्र दुसऱ्या चेंडूंवर फलंदाज ऋतिकला परतावं लागेल. बॅक टू दी पवेलियन. चला न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर प्रीतम. जर्सी क्रमांक 14 आपण पाहतोय प्रीतम. 62 धावांचं टार्गेट असताना निश्चितच खूप चांगला खेळ करावा लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल का. यावेळेला मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, त्याचप्रमाणे खूप चांगलं बॅकअप गोलंदाजच्या मागे मात्र पाहायला मिळतंय. वडक्ती क्रिकेट संघ 62 धावांचं टार्गेट समोरच्या संघासमोर दिलं गेलंय. दरम्यान सुदेश गोलंदाजी ट्रॅकवर राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतो. अतिरिक्त धावा धावसंख्येत 1 नंबर धावसंख्येत जाऊन पोहोचल 3 या धावसंख्येवर.
हो, यावेळेला मात्र चेंडू बराच का खाली राहिला, परंतु इंटू द गॅप आहे. चेंडू सरळ निघून जातोय. षटकारांसाठी 6 धावा तपाच्या पडीतून येतोय आजच्या या इनिंग मधील पहिला षटकार. जर आणखीन एक षटकार मारला तर भावेश यांकडून 500 500 रुपयांचं पारितोषिक ऑन झालाय तपाससाठी. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला मात्र पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धाव फलकांवर 10 धावा आपण पाहतोय. चेंडू 4 चेंडूंमध्ये 10 धावा. तपाससाठी इथे निश्चितच 500 रुपयांचं पारितोषिक अजूनही ऑन झालाय. पाहूया 500 रुपयांचं पारितोषिक जमा केला जाईल का. हो, बॅटचा फ्लो अगोदरच ओपन झाला, निश्चितच आपण पाहतोय. चला, शेवटचा चेंडू आहे. यावेळेला मात्र पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा 1 विकेटच्या पतनानंतर 3 मध्ये बनवायच्या आहेत 51 धावा. चला, आता मात्र स्ट्राईक मार्कवर प्रीतमला देखील पारितोषिक ऑन झालाय. 3 चेंडूंवर जर 3 षटकार म्हणजेच हॅट्रिक परिपूर्ण केली षटकारांची तर भावेश कडून पुन्हा एकदा 500 रुपयांचं पारितोषिक. तसेच मुकेश यांस कडून देखील 500 म्हणजे 1000 रुपयांचं टोटली पारितोषिक ऑन झालाय. चला, आशिष येतोय गोलंदाजी ट्रॅक वर, षटक क्रमांक 2. हो, यावेळेला मात्र चेंडूला टॅप केलाय मिड ऑफला. 1 धाव कंप्लीट. जो मात्र 3 चेंडूंवर 3 षटकार मारेल, यस, दोन्ही खेळाडूंसाठी पारितोषिक ऑन झालाय. टोटली 1000 रुपये पारितोषिक. पाहूया कोणता खेळाडू मात्र आपल्या अकाउंट मध्ये जमा करेल. हो, यावेळेला मात्र सुरेख स्ट्रोक पाहायला मिळतं. इंटू द गॅप आहे. चेंडू निघून चाललाय पॉइंटला सरळ सीमारेषा पार. 4 धावा. षटकातील पुढील चेंडू यावेळेला मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. निर्धाव चेंडू. 3 चेंडू 15 धावा धाव फलकांवर आपण पाहतोय. तपासला देखील फटकेबाजी करावी लागेल. षटकार चौकार येणं देखील गरजेचं आहे. हो, यावेळेला मात्र कॅच. बिलीव्हेबल. खूप चांगला कॅच मात्र मिड ऑफच्या दिशेने पकडला. चला, विकेट क्रमांक 2 बाद होतोय. चला, न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मनीष. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला मात्र सुरेख चेंडू. अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ आपण पाहतोय ना. वडकती संघ थोडस मजबूत परिस्थितीमध्ये दिसतोय या सामन्यामध्ये, कारण की वडकती संघाला माहित आहे 62 धावांचं टार्गेट आहे. आपण फक्त अचूक लाईन लेंथ टप्प्यावर, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा 2 विकेटच्या पतनानंतर. नेक्स्ट मॅच असेल लिलकपाडा विरुद्ध. जो संघ या सामन्यामध्ये विजयी होईल तो संघ मात्र त्वरितच मैदानाच्या आतमधून
नाणेफेकीसाठी येईल. चला उर्वरित 2 षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज यस तनू पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू ऑन साइडला पिक केलाय. क्षेत्ररक्षक निश्चितच थोडस फंबल झाले, परंतु बॅकअपला लॉंग ऑफचा खेळाडू मात्र सपोर्टला आला आणि 2 धावा मिळतील. यावेळेला मात्र सुरेख फटका डाऊन द ग्राउंड. चेंडू सरळ निघून जातोय मैदानाच्या बाहेर. खूप चांगला झेल टिपला जातोय प्रेक्षक वर्गाच्या डग आउट मध्ये. सुरेख झेल, प्रेक्षकांचं देखील करावं लागेल कौतुक. चला धावसंख्या आता पहिला षटकार आलाय. षटकारांची हॅट्रिक परिपूर्ण केली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. हो हो, यावेळेला मात्र दुसरा चेंडू, यावेळेला मात्र चौकार येतोय. खूप चांगला फटका प्रीतमच्या पळीतून. आता मात्र प्रीतम हल्ला बोल चढवतोय. चला धावसंख्येचा जर विचार केला 23 धावा धाव फलकांवर आपण पाहतोय. 27 धावा. यावेळेला मात्र सुरेख फटका, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. चला मनीष स्ट्राईक मार्कवर. 2 चेंडू उर्वरित बाकी. यावेळेला मात्र सुरेख एकच धाव. शेवटचा चेंडू बाकी असेल. जर ह्या चेंडूंवर षटकार मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक ऑन झालंय. पुनश्च एकदा प्रीतमसाठी 500 रुपयांचं पारितोषिक ऑन झालंय जर ह्या चेंडूंवर षटकार आला. यावेळेला मात्र निश्चितच आखळू पद्धतीचा चेंडू होता. षटक क्रमांक 3 संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा विजयासाठी बनवायच्या. 6 चेंडू 32 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेस आहे. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार येईल का? तर पंचांचा वाईटचा इशारा येतोय. जर प्रीतमने 6 चेंडूंवर 6 षटकार मारले तर अर्जुन कडून 1000 रुपये आणि भावेश यांस कडून 500 रुपये म्हणजे 1500 रुपयांचं पारितोषिक ऑन झालंय. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूंवर षटकार आला नाही म्हणजे पारितोषिक दूर गेलाय प्रीतम पासून. चला औपचारिकता मात्र बाकी असेल. वडक्ती संघ मात्र निश्चितच या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने पूर्णपणे वाटचाल करतोय. वाईटचा इशारा येतोय. तर पुढील होणारा सामना आपल्याला दिसतोय वडक्ती विरुद्ध लिलकपाडा. ज्याप्रमाणे हा सामना मैदानात संपेल तर वडक्तीच्या कर्णधाराला विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू, विकेट्स बाद. चला लिलकपाडा संघ कर्णधार या नाणेफेकीसाठी विनंती असेल लिलकपाडा संघाला. आपला कर्णधार हजर राहायचा आहे. पुनश्च एकदा निर्धाव चेंडू येतोय. औपचारिकता मात्र या सामन्याची बाकी आहे. 3 चेंडू बाकी आहेत. वडक्ती संघ आपल्याला पाहायला मिळतोय विजयाच्या दिशेने पूर्णपणे वाटचाल करतोय. चला लिलकपाडा आणि वडक्ती या दोन्ही संघाचे कर्णधार या आपण टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करू, कारण की टाइम भरपूर झालाय. 5:32
तर मी विनंती करेल वडक्ती संघाच्या खेळाडूंना देखील हा चेंडू हाताळल्यानंतर आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया, जेणेकरून प्रकाश ज्योतामध्ये सामने पाहायला मिळतील. चला चौकार येतोय प्रीतमच्या फळीतून. प्रीतमने मात्र खूप चांगली फलंदाजी केली. हो, यावेळेला मात्र सुरेख फटका, परंतु विकेट्स बाद. चला त्वरितच वडक्ती संघाच्या कर्णधार थोडस फास्ट यायचं आहे, कारण की प्रकाश ज्योतामध्ये आपण सामना पाहूया.